ऍक्शन. आजचे दिवस आपले देशाला स्वातंत्र्य मिळाले. काही काळापूर्वी इंग्रज सरकार आपल्या देशावर राज्य करत होते आणि तब्बल 150 वर्ष त्यांनी राज्य केलं. ऍक्शन. 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. सर जरा जोरात बोला ना, आवाज नाही. माझा आवाज तेवढाच आहे. तुम्ही साऊंडचा आवाज वाढवा. तिकडे सर्वांना आवाज येतो ना. नी बरं, तर आपण कुठे होतो? 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. तर आज आपण झेंडा फडकून आणि सर्व कार्यक्रम उरकलेला आहे. बस ऍक्शन. 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. सर जरा जोरात बोलता का? माईक लावलाय पण तरी पण आवाज नाही तुमचा. माझा आवाज एवढाच मोठा आहे. मी जोरातच बोलतो. तुम्ही ना ते साऊंडवाल्यांना सांगा जरा आवाज वाढवायला. तर आपण पुढे वळूया. बस हे विसरे म्हणा त्या पुढे वळूया. माईक लावलेला आहे तरी पण आवाज नाही. रेडी. ऍक्शन. बरोबर. आजच्या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. सर जरा जोरात बोलता का? माईक लावलाय पण आवाज जरा पण येत नाही. माझा आवाज मोठाच आहे. तुम्ही साऊंडचा आवाज जरा वाढवा. तिकडे मागे सर्वांना येतो ना आवाज? बरोबर बरोबर आवाज येतो ना? हां. तर मी सांगत होतो 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. बरोबर. तर त्यानिमित्त आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. बरोबर सर? हो हो. तर आज आपण हा कार्यक्रम पूर्ण पार पाडलेला आहे आणि भाषणं वगैरे ठेवलेलीच आहे. तर तुमच्यापैकी ज्यांनी भाषणं वगैरे घेतली असतील घेतलीत ना? हो घेतले. त्यांनी लवकरात लवकर आता भाषणाला सुरुवात करू. बरोबर. उगीच टाईम नको. बरोबर सर? हो हो बरोबर. तर एवढीच बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर. हो हो. पुढचं तुम्ही सुद्धा संचालन करा. थँक्यू. थँक्यू मुख्याध्यापक सर. सर तुम्ही मस्त छान असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. थँक्यू. आणि पुढील कार्यक्रम आपण लवकरच चालू करू. थँक्यू. रिॲक्शन आहे. ऍक्शन. तर आपले निर्भटे सर यांनी खूप छान असं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना केलं, त्याबद्दल सरांचं मनापासून आभार. आणि आपण जास्त वेळ न घेता, टाईम पण झालेला आहे, त्याच्यामुळे आपण भाषण काही जे डान्स वगैरे असतील ते लवकरात लवकर आपण घेऊ आणि आपला कार्यक्रम उरकवून टाकू. थँक्यू. धन्यवाद. आणि आता असे भाषण करीतो ना. रेडी. ऍक्शन. रंगीला म्हणजे सर काहीच बोलल ना. भेटला जसा होते का तुझ्या एखाद ते स्टार्टिंगचा एंट्रीचा तसं ते इंट्रीचं तीच ना. मी उठलो का? तो स्टार्टिंगला ती सिंपल हा तीच ना. आता ना. रेडी. हां. ऍक्शन. सर मी काय सांगतो, आमच्या वर्गात एक मुलगा आहे, त्याच्या आधी पासून तर
ते कसं लहान मुलांचं आधी घेतलं असतं ते बरं झालं असतं, नंतर ती कंटाळतात बरोबर. हो सर, ते त्याच्यामुळं आधी लहान मुलांचं घेतलं असतं, त्यांचं आवडून नंतर मग मोठ्यांचं घेतलं ना. नाही सर, ते कसं म्हणजे माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यापासून जरा सुरुवात केली असती तर जरा चांगलंच असतं. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. चालेल चालेल करा, ना? चालू करा, चालेल. तर सदो ये पुढे. बस. आता विनोद मध्ये क्रॉस करून काय जरा उत्तर करा. रेडी ऍक्शन. सर मी काय सांगतो, हां एक माझ्या वर्गातील विद्यार्थी आहे त्याचे आधीपासून तर जरा चांगलं झालं असतं. तर ते कसं लहान मुलांचं आधी घे, कारण लहान मुलं नंतर कंटाळतात बरोबर. तर त्यांचं आधी उरकलं असतं तर मग नंतर मोठ्यांचं चालू करू की नाही. म्हणजे सर माझं म्हणणं असं होतं का माझ्या वर्गापासून म्हणजे माझ्या वर्गातील विद्यार्थी आहे त्याच्यापासून जरा सुरुवात झाली असती तर जरा चांगलं मला पण वाटलं असतं सर ते. बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही. चालू करून टाकू. चालेल करा, ना? करा, चालू. थँक्यू सर. रेडी ऍक्शन. सर मी काय सांगतो, जरा माझ्या वर्गातील विद्यार्थी आहे त्यांच्यापासून सुरुवात केली असती तर बरं झालं असतं सर. ए खडमडू नको होतो कोण खडमडू. तर मी काय सांगतो, माझ्या वर्गातला एक विद्यार्थी आहे ना, ए बोलू नको, बोलूच नको. ए घडी तुम्ही हां जरा पडते. रेडी ना. ए उभं राहा, खडमडू नको का काही नको करू. ए अवगत राहा ना. ये इकडे बाहेर कोण जाऊ. ये हॉटेल नको बसू. जाऊ. ए उभी राहा, बोलू नको. लगेच आवाज येतो इकडं. रेडी. ए काय जरा ए काय ऐकव का नाही रे सांगा. अवगत राहा. सर मी काय सांगतो, माझ्या वर्गातील एक विद्यार्थी आहे ना त्याच्या आधीपासून घेतलं असतं तर बरं झालं असतं सर. ते कसं आधी लहान मुलांचं आपण उरकून घेऊ, कारण नंतर ती मुलं कंटाळतात बरोबर. ते- आधी लहान मुलांचं चालू करू, नंतर मोठ्यांचं घेऊ. जरा माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यापासून जरा सुरुवात केली असती तर जरा चांगलं वाटलं असतं सर मला पण. बरं बरं काही हरकत नाही, करून टाका, चालू करून टाका. चालेल. थँक्यू सर. ना कावल्यान पाणी पिला ना पुढं गेला तर त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. कायचे गोठ्यात सांगायचं. त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली तर मग पाण्यात शिंदेव निघाला ना कुऱ्हाड घेऊन निघाला तर सांगाय ही काय तुझी कुऱ्हाड तर सांगत पण नाही सांगत. कुऱ्हाड तर लाकूड तोडायला सांगायला लागला, ही नाही माझी कुऱ्हाड ना. मग काय तर होता ना ते